शेतकऱ्यांसाठी बळीराजा रस्त्यावरती उतरला, त्यानं जोरदार आंदोलन केलं आणि शेतकऱ्यांचा हाच एल्गार पाहून राज्य सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली। हे संपूर्ण श्रेय खरं तर शेतकऱ्याच्या मोठ्या लढ्याचं आहे, परंतु आता कर्जमाफी झाल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्ष हा श्रेय लाटण्यासाठी पुढे सरसावताना पाहायला मिळतोय। आम्ही जर शेतकऱ्यांसाठी लढलो, शेतकरी एकवटले, आम्ही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढलो आणि कर्जमुक्ती करायला भाग पाडली आम्ही भाजपला, तर बोर्ड लावायला आम्हाला अडचण काय? पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी क्रांतिकारक निर्णय घेऊन संप केला। त्या ठिणगीचा वणवा महाराष्ट्रभर पसरला। दूध भाजी पुणे मुंबई नाशिक पर्यंत पोहोचू दिले नाही। सरकारची झोप उडाली आणि अखेर सरसकट कर्जमाफी घोषित करावी लागली। पण आता त्यावरूनच श्रेयवाट टोकाला पोहोचलाय। शिवसेनेची पोस्टर झळकू लागली आहेत, तर काँग्रेसला संघर्ष यात्रेचा इफेक्ट दिसू लागलाय। काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी राज्यामध्ये जी संघर्ष यात्रा केली, त्या संघर्ष यात्रेचा संयुक्त परिणाम आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी केलेला संप, या दोन्ही गोष्टी केल्यामुळे सरकारला दबावाखाली हा निर्णय घेणं भाग पडत आहे। जोपर्यंत सरकार ह्याचा GR इश्यू करत नाही, शासन आदेश जोपर्यंत जारी करत नाही आणि त्या आदेशामध्ये कुठली अट व शर्त न घालता सरसकट जोपर्यंत शेतकऱ्यांना माफी मिळत नाही, तोपर्यंत ही केवळ घोषणाच ही म्हणावी लागेल। शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं श्रेय राष्ट्रवादीने काँग्रेस घेऊ शकत नाही। त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रावरती 3.5 लाख कोटीचं कर्ज काढण्याचं पाप हे राष्ट्रवादीने काँग्रेसने केलेलं आहे। 70,000 कोटी सिंचनामध्ये भ्रष्टाचार करण्याचं काम हे राष्ट्रवादीने केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। तर त्यांनी जो संघर्ष केला ती नुसती नौटंकी होती, शेतकऱ्यांच्या हिताचं नव्हतं। कारण शेतकऱ्यांना च्या मुळावरती उठण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे, त्यांना नैतिक अधिकार नाही संघर्ष करण्याचा आहे। गेली 15 वर्ष ज्यांनी शेतकऱ्यांना नाडलं ते संघर्ष यात्रेतून सत्तेचा मार्ग शोधत होते। रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी सत्तेच्या वळचणीला गेलेल्या राजू शेट्टींना आत्मक्लेशही झाला। आसूड उगारून बच्चू कडूंनी खुंटा बळकट केला, पण त्या सगळ्यापेक्षा पुणतांब्यात घाम गाळणारा आवाज जास्त बुलंद ठरला, ज्याच्या लोण्यावर आता प्रत्येकाची नजर आहे। ज्या टायमिंगला पुणतांब्यामध्ये पहिलं नियोजन झालं, पहिला संपाची जी कल्पना समोर आली, त्यावेळेस कुणीही नव्हतं। जर शेतकऱ्यांनी सुरुवात जर केली नसती तर हे पक्ष काहीच करू शकले नसते। सुरुवात तर शेतकऱ्यांनी केली, त्यामुळे या पक्षांचा काही संबंध नाही। कोणी काही जरी म्हटलं तरी सुरुवात ही शेतकऱ्यांपासून झालेली। मग त्यांना जर करायचं त्यांनी आधी का पाठिंबा दिला नाही शेतकऱ्यांना? ही शेतकऱ्यांनी सुरुवात केली म्हणून ते त्यांच्या पद्धतीने ते पाठिंबा द्यायला सुरुवात केली ना। पहिली सुरुवात तर शेतकऱ्यांनीच केली। खरं तर मुख्यमंत्र्यांनी पुणतांब्याच्या पहिल्या कोर कमिटीला आश्वासित करून भाजपचा मार्ग सुकर केला होता, पण शेतकऱ्यांनी स्वतःचं आंदोलन स्वतः हातात घेतलं। त्यामुळेच श्रेय घेणाऱ्यांना भाजप नेते चंद्रकांत दादांनीही चिमटा काढलाय। की सगळ्या राजकीय पक्षांनी आणि सगळ्या शेतकरी संघटनांनी याचं श्रेय घेणं अडचण नाही। बरोबरीने गावागावात जाऊन आता लोकांना हे नेमकं काय ठरलं, तुला नवीन कर्ज कसं मिळेल, अशा प्रकारे त्याचं प्रशिक्षण करणं, त्याला मदत करणं हे महत्वाचं आहे। तर श्रेय घेण्याच्या बरोबरीने हेही सगळ्यांनी म्हणून केलं पाहिजे। शेतकऱ्याला नेत्यांनी कायम राजकीय भांडवल म्हणून वापरलं, त्याच्या दीनदुबळेपणातच राजकारण्यांचं सौख्य सामावलं होतं। यावेळी पहिल्यांदा शेतकरी फक्त आणि फक्त शेतकरी म्हणून रस्त्यावर उतरला। कर्जमाफीचं यश आणि श्रेय दोन्ही त्याचंच आहे। त्यामुळे पोस्टर लावणाऱ्यांनी आणि AC संघर्ष यात्रावाल्यांनी जरा दमाधिरानं घ्यावं इतकंच। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।